शुभ सकाळ. आज आहे व्लॉगचा दुसरा दिवस. आज सकाळी परत एकदा सिम्बा दिसली आणि खूप आज तिला दूध बिस्किट नेहमीसारखं आज हॉलची पटापट साफसफाई करून घेतली. नंतर लगेच त्यासोबतच बेडरूमची सुद्धा साफसफाई करून घेतली पटापट. त्यानंतर लगेच किचनमध्ये येऊन किचनची साफसफाई करून घेतली. आज सकाळी चहा नाश्ता जरा लवकरच झालेलं होतं. आमच्याकडे खानदेश भागात आहे ना, खिचडीला बाशी खिचडी म्हणतात. सो ती सर्वांना आवडते. म्हणजे फ्रेश खिचडीपेक्षा ना बाशी खिचडी खूप आवडते. तर आज सकाळी आम्ही बाशी खिचडीचा नाश्ता केला. चहा, पाणी, बिस्किट ह्या सर्व गोष्टी झाल्या. त्यानंतर किचनची साफसफाई पटापट करायला घेतली. नेहमीप्रमाणे भांडे ते सर्व आवरून घेतलं. परत एकदा किचन ओटा तो स्वच्छ साफ करून घेतला. पाण्याने तो एकदम छान असा स्वच्छ धुवून घेतला. यालाच म्हणतात PCOD. जे की तुम्ही स्वयंपाक करा किंवा नका करू, बट किचन ओटा फ्रेश दिसला पाहिजे. येस, तो खूप छान असा फ्रेश दिसला पाहिजे. म्हणजे जेव्हाही घरात येऊ ना, किचन ओटा असा एकदम छान दिसला पाहिजे. त्यानंतर पटापट फरशी पुसून घेतली. त्यानंतरनं छानपैकी आंघोळीला गेली. थंड पाण्याने आंघोळ केली. त्यानंतरनं मस्त अशी देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतरनं पटकन स्टॉल बांधला. दुकानात जायचं होतं. दुकानात जायची खूप घाई लागलेली होती. सो पटकन ओके बाय बाय, आता मी निघते. बुर्र. आबांना खूप दिवसापासून दूध शेवया खायच्या होत्या. त्या शेवयांचा प्रोग्राम होता. मी आंब्याच्या रससोबत शेवया खाल्ल्या आणि यांनी सर्वांनी दुधासोबत शेवया खाल्ल्या. खूप छान झाल्या त्या शेवया. त्यानंतर लगेच दाबेलीचा मसाला बनवायला घेतला. चटणी बनवायला घेतली. त्यानंतरनं दुपारी दुकानात जाऊन बसली. चहा पाणी घेतला. नंतरनं घरात येऊन परत आवरायचं होतं. घरात खूप पसारा होता. हे तर तुम्हाला दिसतच असेल आता की किती पसारा होता. मी चहा पिला आणि त्यानंतरनं ठरवलं की आता आपण सर्वात छानपैकी पसारा असा आपण आज आवरून घेऊ. सगळ्यात पहिले तर मी कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या. कारण की कपडे धुतलेले होते तर सर्वीकडे कपडे झालेले होते. म्हटलं की सगळ्यात पहिले आपण कपड्यांच्या घड्या घालून ते एका ठिकाणी व्यवस्थित ठेवून देऊया. लगेच किचनची साफसफाई करायला घेतली आणि एकीकडे दाबेलीसाठी लागणारी कढई तयार करायला ठेवलेली होती शेगडीवरती. तर त्यानंतर पटापट भांडे ते सर्व स्वच्छ धुवून घेतले. लगेच झाडू मारायला नेहमीप्रमाणे झाडू मारताना अद्वीची लुडबुड ही माझ्या मागे मागे चालूच होती. मी पुढे झाडू मारत असे आणि अद्वित मागे मागे त्याला जेही खायला दिलेलं असं ते सर्व तो खाली झाडू मारून झाल्यानंतर बाकीचे कपडे जे वाळलेले नव्हते ते वाळले. त्यानंतर ते काढून घेतले. त्याच्याही पटापटा घड्या घालून बाकीच्या कपड्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवून दिले. त्यानंतर अद्वित त्याच्या काही मित्रांना घेऊन आला होता मला घाबरवण्यासाठी. भूत बनवून आणलं होतं त्याने त्याच्या मित्राला. नंतर लगेच मस्तपैकी हातोहात हॉल पण छान अगदी पुसून घेतला. साफ करून घेतला होता मी. खटई पूर्णपणे बनवून झालेली होती. त्याच्यानंतर किचन ओटा माझा धुवायचा बाकी होता. मी मुद्दामूनच बाकी ठेवलेला. म्हटलं की कारण की खटई ते बनवून झालं की मग त्याच्यानंतरच एकदा धुतला जाईल घडी धुण्यापेक्षा. मग तो सगळ्यात पहिले मी स्वच्छ करून घेतला. स्वयंपाक करायचा बाकी होता पण तो पसारा पण पडलेला होता तर त्याच्यामुळे स्वयंपाकात पण मन लागलं नसतं. त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिले किचन ओटा साफ करून घेतला. त्याच्यानंतर लगेच पीठ मळायला घेऊन घेतले. नंतर लगेच पोळ्या करायला घेऊन घेतल्या कारण की अद्वितला जेवण खूप लवकर लागते. त्याच्यामुळे मी संध्याकाळच्या पोळ्या थोड्या लवकरच बनवून घेते. रात्रीचं जेवण दुकानावरच केले. त्यानंतर घरी येऊन उद्या सकाळची तयारी करून घेतली. त्यानंतर घरी आलो. मी नंतर सर्वांची अंथरुणं पाडण्याची तयारी केली. झोपण्याची तयारी चालू झाली आमची. हे बघा अद्वितची बडबड चालू झाली. फोन दिसत आमची बडबड लगेच पटापट चालू होऊन जाते. पटापट अंथरुणं पाडले आणि हो, हा माझा ब्लॉगचा सेकंड डे होता. सो आज पूर्ण दिवसाची माझी सुरुवात आणि शेवट होता. तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉलो, सबस्क्राईब, शेअर या गोष्टी नक्की करा. भेटूया उद्या पुन्हा. बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम.